अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू, हे समजा असं संपल ह्याचा विचार बी मी केला नव्हता कधी। तरी एक विचारू, चूक झाली तर चूक पदरात घ्यायची। तर देवी तुम्ही तर देव आहेस, तुम्हासनी तरी कधी असं वाटलं होतं का काही समजा असं घडल? बाणाई, ही शिवलीला आहे। या शिवलीलेत भविष्यात काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे। हे असं काही घडेल ह्याची कल्पना आम्हाला देखील नव्हती। परंतु हा सारीपाटाचा डाव खेळला जाणार हे जेव्हा ठरलं तेव्हाच हे गृहीत होतं की कोणीतरी हरणार आणि कोणीतरी जिंकणार। आणि म्याच हरले। देवांनी मला सारीपाट शिकवून बी म्या हारले। पर आता म्या माझ्या मनाची तयारी केली हाय बघा। देव बी मला भेटून गेला, त्यांनी बी मला समजावलं। आजचा हा शेवटचा दिस आहे माझा जेजुरीतला। आता या मोर मला जेजुरी बघाया बी नाही मिळणार। अजून बी आठवतो मला तो दिस, तेव्हा मी लगीन करून पहिल्यांदा जेजुरीत आले होते। आणि हा वाडा जेव्हा एका रात्रीत बांधून झाला तेव्हा ह्या वाड्यात येण्या अगोदर तुम्हीच मला ववाळलं। आणि या जेजुरीतच मला तुमचं दर्शन मिळालं, तुमचा आशीर्वाद मला मिळाला। आता ही वाडा, ही जेजुरी, आपली माणसं समज सोडून जावं लागणार आहे मला। तर तुम्हासनी मी कधी बी नाही विसरणार। तुला आम्हाला भेटावंसं वाटलं तर कधीही आमचं स्मरण कर, आम्ही येऊ तुला भेटायला। तुम्ही तर देव हायसा, तुम्हासनी तर कळणार म्या कुठं आहे ते। पर आता माझ्या मोर हा प्रश्न आहे का म्या जाऊ कुठं?
कुठे म्हणजे? अर्थातच चंदनपुरीला. आता मी कशी जाणार देवी? आता समज संपला आहे आणि आता मला तर जावं बी नाही वाटत. बाणाई, मला ठाऊक आहे हे सगळं शल्य पचवणं सोपं नव्हे, परंतु सगळं काही संपूनच गेलं आहे असा विचार तू करू नकोस. मी तुला पुन्हा एकदा सांगतो, ही शिवलीला आहे. पुढे काय घडणार आहे हे सांगता येणं कठीण आहे. जे काही घडलं आहे त्याचा स्वीकार कर. व्हायची बाणाई, आजवर तू अपार दुःख भोगून, कष्ट करून, साधना करून श्री खंडेरायांना प्राप्त केलं आहेस. तुझा आणि त्यांचा विवाह झाला आहे. हे नातं भंग पावणार नाही हे लक्षात ठेव. होय. जे घडणार आहे ते सोसायला तुला बळ मिळेल. बाणाई, सारीपाटाच्या डावात ठरल्याप्रमाणे तुला सूर्यास्ताआधी ही जेजुरी सोडून जायचे आहे. होय. मला ठाव आहे. शुभम भवतु. तुझी देवा ना मागू तुझी मी सावरी. देवा मला गावाला सारा जग. गोड मान बाबा हीच माझी सेवा. खंडेराया माझा मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा ध्यास मल्हारी, खंडेराया. ह्यो वाडा परत मला दिसणार नाही. देवानं माझ्यासाठी हा वाडा बांधून घेतला होता. काही झालं तरी ह्या वाड्यात माझ्या आठवणी आहेत. या खरं तर गडावर जाणार होते लगीन झाल्यावर, पर म्हाळसाताईंनी आमासनी पायरी बी चढू दिली नाही गडाची. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. पल्या हळदीनं मी जशी आले आणि मला अडवलं, तवाच कपाळावर लिहिलं असेल का म्या माघारी जाणार आहे. फक्त मला नाही राहाया मिळणार. देवा, देवानं भक्तासाठी किती करावं. तुम्ही माझ्यासाठी जे जे केलं ते माझ्या काळजात आहे.
ते तर कसं इसरल म्या. चंदनपुरीला म्हातारा होऊन आला सा आणि माझ्या घरी चाकरी केली सा. म्या तुम्हासनी ओळखलं नाही. पर तुम्ही मला सांगितलं असतं तर म्या काय माझ्या देवाची सेवा केली नसती होय. पर म्या नाही ते बोलले तुम्हासनी आणि तुम्ही गपगुमान ऐकून घेतलं सा. कोण कुठला म्हातारा ह्यो? तू माझ्या लग्नाचं कशाला बोलतो रे? तुला सांगितलंच कोणी माझ्या लग्नाचं बोलाया? माझं म्या बघून घेईन. देवा, म्या हात आले ते बी तुम्हासनी घेऊन आणि जाणार भी तुम्हासनी घेऊनच. रजनी पुलकित अंबरी रेखित मल्हारा 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 शिव शिव मल्हारा. प्रधान जी, लक्ष्मी देवी, देवा, बाणाई जेजुरी सोडून जाते आहे. खरं तर ती ही जेजुरी सोडून जाताना तिला निरोप देण्यासाठी आम्ही तिथे असावं असं आमच्या मनात होतं. आम्ही तिला भेटून आलो आहोत, परंतु ती जेजुरीतून जाताना तुम्ही तिच्या सोबत तिथे असाल असं आम्हाला वाटलं होतं. मी बानूला भेटून आलो आहे. तिला जे काही सांगायचं होतं ते मी तिला सांगितलं आहे. देवा, ह्या शिवलीलेत पुढे काय घडणार आहे हे सांगणं खरोखरच कठीण आहे. बानूचा तुमच्याशी विवाह झाला, त्यासाठी तिने काय काय केलं आहे हे आपण जाणतोच. आणि हे सारं साध्य केल्यानंतर आता पुन्हा तिच्या वाट्याला एकांत यावा. देवा, जर आपण ह्यात हस्तक्षेप केला असता तर हे टाळता आलं असतं. होय प्रधानजी, जर मी यामध्ये हस्तक्षेप केला असता तर ही घटना घडलीच नसती.
पण ही घटना घडणं बानूसाठी अत्यंत महत्वाचं आहे. बानू जेजुरी सोडून जात असताना सर्वांना असं वाटेलही की मी हे का थांबवलं नाही, हे सारं का घडू दिलं. पण ह्या मागे जे प्रयोजन आहे ते कोणालाही कळणार नाही. जे बानूसाठी अत्यंत आवश्यक होतं. ते प्रयोजन काय आहे हे जाणून घेण्यासाठीच आम्ही आलो आहोत. आम्हाला देखील ते कळावं असं आम्हाला वाटतं. लक्ष्मी देवी, प्रधानजी, ह्या शिवलीले तुम्ही जे कार्य करत आहात त्याचे महत्व अनन्य साधारण आहे. अनेक गोष्टी केवळ तुमच्यामुळे घडू शकल्या आणि त्या पुढे घडत राहतील. देवा, आम्ही असणारच आहोत, परंतु बाणाईनी जेजुरी सोडून जावं अशी परिस्थिती का आली? कारण तिला आता आदिशक्तीची उपासना करावी लागेल. बानूने मला साध्य करण्यासाठी शिवाची साधना केली, पण म्हाळसेने तिचा स्वीकार करण्यासाठी तिला आदिशक्तीची साधना करणे क्रमप्राप्त आहे. सत्य काय आहे हे आख्यानातून कळेलही, पण आता त्याच बरोबरीने म्हाळसेचे मन जिंकण्यासाठी, तो गतजन्मातील ऋणानुबंध करण्यासाठी तिला आदिशक्तीची खडतर साधना करावी लागेल. तिने शिवाची साधना केली आहे, परंतु आदिशक्तीची साधना तिच्याकडून अपूर्ण राहिली आहे. परंतु बानू इथे राहूनच ते शक्य झालं नसतं का? नाही लक्ष्मी देवी, इथे राहून तिला ते शक्य झालं नसतं. आत्ताच्या क्षणी जेजुरीत राहून तिला ते साध्य करता आलं नसतं आणि म्हणून हे सारं घडलं. म्हणजे देवा, बाणाईच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा काळ सुरू होणार आहे. प्रधानजी, केवळ बानूच्या नाही तर म्हाळसेच्याही. कारण म्हाळसा म्हणजे आदिशक्तीचं रूप, आणि बानू जसजशी त्या आदिशक्तीची साधना करू लागेल तस तशी म्हाळसा देखील अस्वस्थ होऊ लागेल. तेव्हा दोघींच्यासाठीही हा अत्यंत महत्वाचा काळ आहे. हो, कारण बानूला किमान आपण हे सारं का करतो आहोत हे कळेल तरी, परंतु म्हाळसाला ते कळणार देखील नाही. आणि श्री म्हाळसा देवींना ते तसं स्पष्ट सांगता देखील येणार नाही. होय प्रधानजी, ह्या पुढील काळात दोघींनाही त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होण्याचे संकेत मिळतीलही, पण दुसरीकडे त्या दोघींमध्ये एक नवा ऋणानुबंध निर्माण होईल. प्रधानजी, लक्ष्मी देवी, कदाचित मी हे सारं थांबवलं असतं तर हे काहीच घडलं नसतं. पण आता हे का महत्वाचं आहे हे तुम्हाला कळलं असेल. होय देवा. याचा अर्थ आता ह्या साऱ्याला नव्याने प्रारंभ होणार. आणि हे घडत असताना त्या दोघींनाही सत्य काय आहे हे कळण्यासाठी आपल्याला त्यांना नकळत सहाय्य करावं लागेल. होय देवा. आणि जेव्हा हे कार्य पूर्ण होईल तेव्हा कृतयुगातील
ह्या शिवलीलेतील हे अवतार कार्य देखील पूर्ण होईल. हो म्हणजे म्हणजे या शिवलीलेतील अंतिम सत्यापर्यंतच्या एका नव्या अध्यायाला प्रारंभ झाला आहे.